पण बोललो होतो जयाभाऊंना पण माहित आहे की निवडणुका झाल्यानंतर एकत्र येऊन हे सगळं करावं या संदर्भात मी स्वतः हे दोन्ही समोरचे जे आपले जिल्ह्यातले नेते आहेत आबा असतील शंभूराज मी दोघांना पण मला वाटतं 3 ते 4 वेळा मी त्यांच्याशी बोललो होतो अधिवेशन चालू असताना पण बोललो होतो पण शेवटी म्हणजे मला जे जाणवलं की खेळवत ठेवण्याचा प्रयत्न चालला होता शेवटी आमचं बहुमत होतं आमच्याकडं आज 28 सदस्य आमच्या असताना आम्हाला मुद्दामून सत्तेपासून दूर ठेवायचं असं प्लॅनिंग चाललं होतं आणि आम्ही नेहमी म्हणत होतो सगळे भाऊंनी पण सांगितलं होतं की आमच्याकडे बहुमत आहे आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष होणार आणि आता ते झालं त्याच्यानंतर पुढच्या आजच्या निवडीत सुद्धा जिथं त्यांनी बहिष्कार टाकला तिथंच हे आहे की त्यांच्याकडे बहुमत नव्हतं ही वस्तुस्थिती सिद्ध झालेली किंवा आम्ही जे भाजप म्हणत होतो आम्ही खरं बोलत होतो ही वस्तुस्थिती परत एकदा सिद्ध झालेली आकड्याची. पण त्याचा अजूनही आज ही आरोप असाच आहे की प्रशासनाला पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्याला हाताशी धरूनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि आज सुद्धा त्यांच्या सदस्यांना वरती पाठवलं जात नव्हतं केला जातो. आता तुम्ही पत्रकार मंडळी सगळी इथं होता सगळ्यांनी बघितलंय मला वाटतं सगळे पोलिसांपासून सगळ्यांचे व्हिडिओ 10 ते 12 वेळ होती अर्ज भरायची अशी काही 10 मिनिटं 15 मिनिटं नव्हती एवढ्या वेळेमध्ये येऊनच दिलं नाही भेट जाऊनच दिलं नाही हे म्हणजे उगाच काय ते आता ते रडीचा डाव हे करायचं बाकी काय नाही बहुमताचा विषय शेवटी आत सभागृहात आल्यानंतर ज्याच्याकडे बहुमत आहे त्याचा विजय त्यांना कळून चुकलं होतं की आपल्याकडे बहुमत नाही त्यामुळे जी आहे झाकली मूठ 1.25 लाखाची असा ह्यातला हे आणि ते त्यांनी बहिष्कार टाकून निषेध करून सध्या म्हणजे उघडं पडण्यापेक्षा आपलं ही भूमिका त्यांनी घेतली. सीसीटीव्ही बाबत की सीसीटीव्ही चालू आहे आणि प्रशासनानं पत्र दिली की सीसीटीव्ही बंद आहे. सीसीटीव्ही नाही मी पोलिसांचे कॅमेरे म्हणून मी सीसीटीव्ही बद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस तुम्ही दोघांनी मंत्र्यांनी सांगितलं ते सुरक्षित आहेत आणि त्याच्यानंतर लगेच पत्र निघाले की सीसीटीव्ही बंद होते. नाही आम्ही कॅमेरा जिकडे बघत होतो त्यावेळेला आम्हाला वाटलं कॅमेरा चालू आहे आता अध्यक्षांनी त्याची चौकशी करावी कॅमेरे बंद कसे राहिले आणि काय अध्यक्षांनी त्याबाबत आरोप झाले आज आरोप झाले पण आम्ही आता बघा आम्ही तर जिल्हा परिषद मध्ये सगळ्या निवडी झाल्यानंतरच आलो होतो तेव्हा आम्ही काही येऊन सीसीटीव्ही बंद करायचा विषय नव्हता. आता सीसीटीव्ही चालू आहे का बंद आहे हे आता पदाधिकारी बसले अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सभापती आहेत यांनी पाहिजे एक चौकशी समिती यांनी सगळ्यांनी मिळून नेमावी सीसीटीव्हीची माहिती घ्यायला. आता एवढं सर्व झालं चौकशी समितीचा अहवाल कळतोय ना काय मला सांगा सीसीटीव्ही चालू होते किंवा सीसीटीव्ही बंद होते हे तर बघू आपण पण सीसीटीव्ही चालू असते म्हणून काय निवडणुकीत काय फरक झाला असता. सीसीटीव्ही चालू आहेत म्हणून निकालात काय बदल होणार होता का. परिस्थिती आपल्याला माहिती आहे की 2 सदस्यांना अटक झाली तर झाली ना सगळ्याच्या समोर झाली कागदोपत्री झालेली आहे याच्यापेक्षा वेगळी वस्तुस्थिती काय आहे आणि का झाली याची माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे उगाच सीसीटीव्हीचं कारण पुढे करायचं कुठलंच कारण नाही राहत म्हणून सीसीटीव्हीचं कारण पुढे करण्याचा प्रयत्न आहे ते चौकशीमध्ये पुढे येईल बंद आहे चालू आहे काय परिस्थिती बाकी आहेत आज फक्त सभापती निवडी झाल्या आहेत अजून 5 वर्ष कामकाज बाकी आहे असं 100 आता ते असंच म्हणले अध्यक्ष निवड बाकी आहे आता म्हणजे सभापती निवड बाकी आहे आता म्हणतात की 5 वर्ष बाकी आहे ते आम्हालाही कल्पना आहे 5 वर्ष अजून कारभार करायचं आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं ही जिल्हा परिषद पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू लोकाभिमुख काम करू आणि त्यासाठी आमचे सगळे अध्यक्ष असतील आमचे सगळे सभापती असतील लोकाभिमुख काम करतील काय अडचण येणार. त्यामुळं अजून सातत्यानं आपण बघा की ब्लेम आमच्यावर करायचा धमकी त्यांनी द्यायची हे सातत्यानं घडलेलं आहे. निवडणूक झाल्या तेव्हाही ब्लेम आमच्यावर केले पण धमकी आम्हालाच त्यानंतर सातत्यानं प्रत्येक वेळी बघतोय आपण की सातत्यानं धमकी देण्याचं काम चालू आहे. आताही म्हणतात 5 वर्ष आहे बघू त्यामुळं आम्ही बघायलाच बसलेलो आहे काय अडचण बहुमतासाठी राष्ट्रवादीचे सदस्य फोडून तुम्हाला सभापतीपद द्यायला लागला अशी राष्ट्रवादी सदस्य फोडून त्याला सभापतीपद मला एक समजून घ्या ज्यांना आपली लोक सांभाळता येत नाही त्यांनी राजकारणाचा विषयावर चर्चा करणं उचित नाही.
ती लोक मनापासून आमच्याकडे आलेली आहेत. आता तुम्ही एक सांगा, विराज शिंदे कोणाचे? ह्याच्यावर ते नाही प्रश्न विचारा, मला नका विचारू. मागच्या आठवड्यात बाकी त्यांची होती. करण्याताही कोणाच्या, मागच्या आठवड्यात पण कुणाचे होते. आता निकाल तशी परिस्थिती आली असेल कळालं असतं आपल्याला. प्लॅन डी एक्झिक्यूट झाला नाही म्हणून समजलं नाही तुम्हाला. बाकीचा विषय नाही आहे. आणि मी मगाशी म्हटलं जसं भाऊ की आम्ही उलट भाजप म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं युती धर्म पाळलाय. आम्ही आमच्या युतीतल्या यांनाच घेऊन हे केलंय. राष्ट्रवादी असेल, आम्ही युतीत आहे. उलट आम्ही काही न करता आम्ही युती धर्म पाळण्याचं काम केलं. नाही, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी किंवा सभापती निवडीच्या संदर्भात तुम्ही बैठका घेण्यासाठी त्यांना बोलवलं, तुमच्या बैठकाही झाल्या, पण निवडणूक लढण्याच्या आधी तुम्हाला बोलवलं गेलं होतं, पण तुम्ही आला नाही, दोघंही आला नाही मंत्री असं. त्याच्याबद्दल मागं भाऊंनी पण सांगितलं की ऑफिसला ऑपरेटरकडनं आणि शिपायाकडनं निरोप पाठवून बैठकीला या, ते पण इलेक्शनच्या. अशा बैठका कोणच करत नाही ना, असं आहे. त्यामुळे बाळासाहेब युतीचा धर्म पाळला म्हणताय तुम्ही, पण निवडणुकीच्या आधीवर कोणतेही वाटाघाटी झाल्या नव्हत्या, तुम्ही चर्चेला पण बसलं नव्हतं. नाही, पण चर्चेला शेवटी ही सदस्य यांना भाजप बरोबर यायचं होतं. आज युतीमध्ये आहे, त्यांना सुद्धा जे सदस्य आमच्या बरोबर आज आहेत, जे सभापती झालेत सगळे, यांना भाजप बरोबर राहायचं होतं, भाजप बरोबर काम करायचं, आणि त्यांनी त्याप्रमाणे भूमिका घेतली. आमिष दाखवली आणि तुम्ही त्यांना घेतलं असं पण काय चर्चा चालू आहे. आमिष काय मग काय त्यांना पदं दिली, परत दुसरं आणखी काय आणि तिकडं त्यांच्याकडं पण तिकडं पण त्यांनी पण पदं देणार होते ना, आणि काय वेगळं तिकडं द्यायचं ठरलं होतं. भाजपचे सभापती झाला, दुसरीकडे राष्ट्रवादी 2 सभापती केले जातात. नाही ना, असं नाही. शेवटी आम्हाला ज्यांनी मदत केली, जे आमच्या बरोबर राहिले, त्यांचं आज शेवटी वेळ आल्यावर त्यांना बरोबर पण शिवसेनेला कुठे काय मिळालं? शिवसेनेचे पण 2 सदस्य तुमच्या बरोबर आहेत, शिवसेनेला काही एक पद मिळालं नाही. नाही, अजून पुढं अजून मुदत आहे ना. आता परत पुढे ज्यावेळेला होतील त्यावेळेला 6 वर्षासाठी का 2.5 वर्षासाठी? ते आता आम्ही ठरवू काय सगळ्यांना. मला फारच चिंता आहे. तुम्ही वरकुड्याला पाहिजे काय पद तुमच्या? आता तुम्ही म्हटलं की तुम्ही शिवसेना आणि भाजपला बरोबर, भाजप असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहून तुम्ही सत्ता स्थापन केली, पण तुम्ही सदस्यांना बरोबर घेतले, नेत्यांना बरोबर घेतलं नाही असं दिसतंय. नेते आम्हाला जवळ घेणार. आता आम्हीच म्हटलं होतो त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला, आमची हात आम्ही मिठी मारायची तयारी, पण आमची मिठी मारलीच नाही. आम्हाला काय करणार? भाऊ, साताऱ्यात आता शक्तीपीठ महामार्ग जातो साताऱ्यात, तर पालकमंत्री म्हणतात की मला त्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल काहीच माहिती नाही. मीडियातून समजलं. मला मीडियातून समजलं. आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती, त्या पाठीमागे झाली ती कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती. कदाचित ते कॅबिनेटचा मध्ये त्याने ऐकलं नसेल किंवा त्यांना समजलं नसेल विषय. कॅबिनेटची मान्यता मागच्या 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वीच मिळालेली आहे. शक्तीपीठ महामार्ग हा सातारा जिल्ह्यातनं, खास करून मानखटाव तालुक्यातनं निघण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे. जेव्हा शक्तीपीठ महामार्गाचं जुनं अलाइनमेंट होतं, तेव्हा त्या ठिकाणी नागपूर गोवा मार्ग होता आणि त्याला लागूनच तो रोड चालला होता. त्यामुळे सहज एकदा विमानात बसल्या साहेबांशी चर्चा केली, साहेब ज्या ठिकाणी दळणवळणाची साधनं आहेत त्या ठिकाणी आपण पुन्हा करतोय नव्याने, आपण या भागातनं गेला तर शिखर शिंगणापूर जोडलं जाईल, गोंदवलेकर महाराजांचं देवस्थान जोडलं जाईल. जो उद्देश आहे शक्तीपीठ महामार्गाचा तोही पूर्ण होईल आणि एका मागासलेल्या दुष्काळी भागातून हा रोड जाईल, तेव्हा त्या भागाचा विकास होईल. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला बळ दिलं आणि आमच्या पाठीशी उभं राहून शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यात. आणि उलट म्हणजे भाऊंनी सांगितलं, उलट शक्तीपीठ महामार्गाचं काम MSRDC करते आणि MSRDC हे एकनाथ शिंदे साहेबांच्या अखत्यारीतलं आहे. त्यामुळं शेवटी पालकमंत्र्यांनी असं म्हणणं बरोबर नाही की मला माहीतच नाही. शिंदे साहेबांच्याच विभागाकडनं शक्तीपीठ महामार्गाचं काम हो खरंय MSRDC कडनं हे काम होतंय आणि MSRDC सगळ्या शक्तीपीठ महामार्गाचं अलाइनमेंट आणि हे होतंय. त्यामुळं चुकीचं माहिती जाऊ नये. भाऊ, आजच्या निवडीमध्ये आपलंच वर्चस्व दिसतं. 4 सभापती जर पाहिलं तर तुमचे निकटवर्ती जवळचे नेहमी तुमच्या संपर्कात असणारे असं दिसतंय. वरकुट्याच्या विचारसरणीतनं बाहेर पडा. मला एक मी तुम्हाला पहिला सांगतो, मी असो, बाबा असो किंवा आम्ही सगळे असो, भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे ही भावना असेल. भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष झाला पाहिजे किंवा सभापती झाले पाहिजेत किंवा आमच्या विचाराचे झाले पाहिजे, ही आमची भावना आहे. आणि त्या भावनेतनं आम्ही सभापती कुठल्या गटाचा नाही आहे.
सभापती भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्यामुळं गट तट हा विषय तुमच्या दृष्टीने असेल, आमच्या दृष्टीने गट तट हा विषय नाही, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली. बहुतेक नितीननं मगाशी बाबांचं भाषण ऐकलं असेल त्यांनी की बाबा म्हणाले ना अहो मी तुम्हाला मंत्रालय- माहितीसाठी सांगतो, बाबांच्या जवळचा एक सदस्य बाबांच्या सांगण्यावरच सगळं करतोय. 2735 झाले 2735 झाले 2735 झाले. आता 35चे पुढे 40 होणार 45 होणार का? आमच्या बरोबर ज्यांना यायचे त्यांना आम्ही बरोबर घेणार. जे आमच्या बरोबर विचारात- आमच्या बरोबर ज्यांना यायचे त्यांना आम्ही बरोबर घेणार. काय संपर्कात आहेत का अजून? म्हणजे अजून संपर्कात आहेत का? आमचे दरवाजे उघडे आहेत. हा? आता दरवाजे उघडे आहेत. आमचा विषय थोडक्यात चाल तुम्ही सुजित आंबेकरनी आज हे तरी म्हणजे प्रेसच्या यांनी मान्य केलं की आम्ही 35 वर पोहोचलो, म्हणजे आम्ही बहुमतात आहे हे तुम्ही मान्य केलं. तिथं जे नरेटिव्ह आमच्याबद्दल लोकशाहीची हत्या केली आणि हे केली, तर तुम्ही पत्रकारांनीच जो खोटा हे दाखवून दिलं. पण महाराज काय एक सांगतो, सुजित दादा राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुजित दादा शिवसेनेच्या चिन्हावर सुजित दादा मी काय सांगतो, आमचा प्लॅन ए बी आणि सीच एक्झिक्यूट झालाय. डी एक्झिक्यूट झाला असताना तर आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं. ती वेळ आली नाही, ती ज्या दिवशी येईल तेव्हा तो सुद्धा एक्झिक्यूट करू.